मंचर येथील मतदान केंद्रावर सोसायटी गटात 246 पैकी 243 तर ग्रामपंचायत मतदारसंघात 256 पैकी 251 मतदारांनी मतदान केले। घोडेगाव केंद्रावर सोसायटी गटात 118 पैकी 117, ग्रामपंचायत मतदारसंघात 161 पैकी 155, निरगुडसर मतदान केंद्रावर सोसायटी गटात 265 पैकी 253 तर ग्रामपंचायत मतदारसंघात 213 पैकी 206 तर डिंभे मतदान केंद्रावर सोसायटी गटात 91 पैकी 88 व ग्रामपंचायत मतदारसंघात 208 पैकी 201 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। दरम्यान सोसायटी गटात एकूण 720 मतदारांपैकी 711 मतदारांनी मतदान केले। एकूण 98.75% मतदान झाले आहे। ग्रामपंचायत मतदारसंघात 838 पैकी 813 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तेथे 97% मतदान झाले आहे। एकूण 1558 मतदारांपैकी 1524 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। एकूण टक्केवारी 97.81% अशी राहिली आहे। सर्वप्रथम डिंभे, त्यानंतर घोडेगाव, मंचर, निरगुडसर अशा क्रमाने मतमोजणी झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 17 उमेदवार व देवदत्त निकम हे विजयी झालेत। लढणारी कार्यकर्ते आणि मी तुम्हाला खात्री देतो, आजही आणि इथून पुढच्या कालावधीत सुद्धा आम्ही सामान्य माणसासाठी लढाईची पूर्ण तयारी ठेवलेली आहे। यश अपयश आमच्यासाठी फार आगळं वेगळं नाही, पण जर 25-25, 30-30 आणि वर्ष जर तुम्ही राजकारणात काम करताय आणि आजही तुम्हाला पैसे दिल्याशिवाय लोक मतदान देत नाही, ही मात्र वाईट दशा आहे। आम्ही निवडणुकीच्या कालावधीमध्ये एक पोस्टर, एक कटआउट लावला नव्हता। 10,000 रुपयाच्या पॉम्पलेटवर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि मीडियाला माझी विनंती आहे, माईक घेण्यापेक्षा आपण खाली गेलं तर बरं होईल, कारण कामाचं थोडंसं अडचण होते निर्माण। आम्हाला विनंती, मी तुम्हाला येऊन पण सांगितलं इथं आम्हाला मीडियाने माहिती घ्यावी फक्त, परंतु खाली जाऊन ते बाईट वगैरे घ्या। परिस्थितीत आंबेगावच्या जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे। निवडणुकीमध्ये यश हेच मानलं जात नाही, तर त्याच्यासाठी लोकांच्या मताचा खोल, याही परिस्थितीत मतं टिकवणं कठीण असताना सुद्धा लोक टिकले, याच्यासाठी आम्ही सगळ्या मतदारांचे खास करून आभार मानतो। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। माझ्यासारखे कार्यकर्ते सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी ठरवलं त्या देवदत्त निकमला थोडं चांगलं काम करून पक्ष ज्यावेळी उमेदवारी देत आहे, सगळे शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी पण भक्कमपणे उभं आहे। आज कुठलंही नियोजन मला एकट्याला लढावं लागेल असं अजिबात माझ्या ध्यानामध्ये नसताना मला काही मित्रांनी साथ दिली तर तुमचा फॉर्म राहत असेल तर आमचा देखील ठेवतो, आणि तदनंतर अनेकांनी मला माझ्या राष्ट्रवादी पक्षाच्या, शिवसेनेचे सगळे दोन्ही गट, भाजप असेल नेते मंडळी सगळ्यांनी मला जी मोलाची खूप मोठी साथ दिली। आपण पाहिलं काउंटिंग चालू असताना 3 गटामध्ये मी पिछाडीवरती त्या ठिकाणी होतो। त्यावेळी मंचर गटाची मतमोजणी सुरू झाली, तिथं मला थोडं वरचा मताधिक्य तिथं मी थोडा पुढे निघलो, पण मला खात्री होती की ज्यावेळी निरगुडसर गटाची मतमोजणी चालू होईल त्यावेळी तिथली जनता माझ्या मागे 90% राहील। त्यांनी विश्वास निकम साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निकम साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निकम साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनेकांनी ठरवलं होतं की किती बाकीचे निवडून झाले हा फक्त पडला पाहिजे, म्हणून आंबेगाव तालुक्यात पहिल्यांदा सहकारी क्षेत्रामध्ये पैशावरती मतं विकत घेण्याचं काम त्या ठिकाणी झालं। ग्रामपंचायतला 2,000चा रेट फुटला होता, सोसायटीला 3,000 प्रत्येक मताला त्या ठिकाणी रेट फुटला होता। माझ्यासारखं दिवस रात्र लोकांच्या सुख दुःखात अरे कोण आला रे, कोण आला? आपलींचा वाघ आला, अरे कोण आला रे, कोण आला? आपलींचा वाघ आला। रात्र दिवस लोकांच्या सुख दुःखात जातो। कारखाना 1 नंबरला आणला, मार्केट कमिटीने
या लोकांची आयुष्यभर कधी त्या ठिकाणी फिरू शकत नाही. यापेक्षा मी साधं का करू शकत नाही. धन्यवाद. तुम्ही माझं दैवत आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी लहानपणापासून त्यांच्या समोर 33 वर्ष काम त्या ठिकाणी करत आलो. 2019च्या निवडणुकीमध्ये मी साहेबाचा प्रचार बिन चप्पलचं त्या ठिकाणी केला आणि एक शपथ घेतली होती की आजपर्यंत साहेबांचं रेकॉर्ड पे करून साहेबाला प्रचंड मताची केली निवडून आणणार. पायात चप्पल घातली नाही. कॅमेरे माझ्या चेहऱ्याकडे आता माझ्या खाली पायाकडे तुम्ही कॅमेरे या ठिकाणी लावा. माझी विनंती तुम्हाला. त्या निवडणुकीतली चप्पल मी अजून जपून ठेवली आणि आज निकाल साहेबांवर पूर्ण विश्वास आणि म्हणून साहेबांच्या निवडणुकीमध्ये जी चप्पल मी घातली नव्हती आज परत ती चप्पल मी घालून या ठिकाणी आलेलो आहे. हे सगळ्या गोरगरिबांनी पाहिजे की अनमनी आमचा जो नेता आहे भर बक्कल म्हणून घरची भाकरी खाऊन सगळे उभे राहिले. मला सगळ्यांनी साथ त्या ठिकाणी भाजपच्यांनी दिली.